बघा इथे सगळे घोडे उभे, तुम्ही हे घोडे इथे वरती जाताना घेऊ शकता. ते लोक सांगतात तो रेट. पालखीचे 3150 आणि घोड्यांचे काय 800 काय 900 रुपये. चाललो आता. इथे अशी दुकान आहेत. आम्ही निघालोय सकाळी 6:30 वाजता आणि आता आम्ही आहे अर्धकुवारीला. अर्धकुवारीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही भवनला जायला निघणार आहे. पुढे बघा किती खाली. आता एवढं मी वर चढून आले. ते लाल पत्रे तिथे देवीचं मंदिर आहे. चला अजून 2 तास. बघा मंदिर जवळ आले आता. जास्त लाल पत्रे तिकडे आपल्याला जायचं. आता स्पष्ट दिसतं. चला ते बघायचे डोंगर बघा त्याचं पाणी वाटतंय. डोंगर खोदून लोकांना जायला असे रस्ते केले ते. आता जवळ आलो आपण. आता मोबाईल पुढे वापरायला देत नाहीत. बघू आता आपल्याला देतात का. नाही दिला तर मग आल्यावर बाकीचे व्हिडिओ काढू. अजून आहे पुढे. हा एंट्री गेट. आता मी एंट्री मारली आतमध्ये. इथून आता हे पालखीवाले घोडेवाले लोकांना विचारतात कोणाला पाहिजे का. आणि असं आम्हाला इथे चाललं जायचं. पण आमची ग्रुपमधली माणसं अजून आली नाही म्हणून आम्ही थांबलो इथे बसलो. ही पालखी आणि घोडेवाले. खरं 2 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटरला अर्धा तास. ठीक आहे 1 तासात पोहोचू ना. आता मला हे तिघं भेटलेत. मग असून मी एकटीच चालते. हे तिघं मला भेटलेत. काकी हरवलेल्या. आम्हाला वाटलं पोहोचल्या. बच्चे गेले. घोडेवाले येत आहेत आणि माकडं. राबा गाडी पण भेटते लहान मुलांसाठी. हे बघा काय भारी. सगळं हवामान चेंज झालं ना. आवाज बसला माझा. सगळी झाडी लावली. इतनी शक्ति है कि पृथ्वी का जो भी मनुष्य गंगा स्नान करेगा
उसके सारे पाप हाँ भाई कौन चल आएगा हे असं वाजवून आलेत ना ते जागी जागी उभे आहेत. हे बघा, ढोली अशी येतात 3130 रुपये. 14 जण असतात ढोलीला. मला जागा मी ठेवली मला कधी काही चालेल जगाला बसतो. हे पहिलं दर्शन इकडे घ्यायचं देवीचं. हे बघा, हे पहिलं दर्शन. इथून पहिलं दर्शन घेऊन मग पुढे जायचं. पण आता हे बंद आहे, अजून चालू नाही केलं म्हणून आपण बाहेरूनच दर्शन घेऊ. दरवाजाच्या समोर फोटो होईल आपण खालचं सगळं खालचं दिसायचं बंद झालं. धुकं एवढं वाढलं आहे की समोरचं काहीच दिसत नाही. मगाशी तर सगळे डोंगर दिसत होते, आता एवढं धुकं वाढलं आणि थंडी पण पुष्कळ असते. पाऊस कंटिन्यू आहे आणि गारवा पण खूप आहे. हे बघा धुकं बघा किती समोर. हे सगळं धुकं आहे बघा. मगाशी सगळे डोंगर दिसत होते, आता टोटल सगळं धुकं आहे. आम्हालाही पुढे धुकं दिसतं. मगाशीचे आपण डोंगरांचे फोटो काढलेले, आता बघा पूर्ण वाईट आहे. समोर बघा सगळं धुकं आहे. आता मी कसलं वेटिंग रूममध्ये पडत आलं. पोरं पोचले, तिन्ही पण चारी पण. हा चौथा पोरा, चारी पोरं बघत आणि आम्ही तिथे बसलो वाट बघत. ती लोकं येत आहेत का. ती लोकं अजून मागेची. छान आहे, गरम वाटते. मसाला पण स्वीट आहेत. आता इथून जाणार आम्ही हॉटेलवर सर्व एकत्र. आणि इथून रिक्षावाला 200 रुपये घेतो. एक जण गेला तरी 200, 6 जण गेला तरी 200. चला आता आम्ही चाललो हॉटेलवर. पोट साफ नसेल तर आत्ताच आम्ही हॉटेलला पोचलो आहे. आंघोळ विंघोळ करून सगळे बसलो आहे. थंडी वाजते खूप. इथे वातावरण खूप थंड आहे. या ब्लँकेटमध्ये, मीही ब्लँकेटमध्ये, पप्पी अर्धी ब्लँकेटमध्ये. वायफाय भेटला आहे, दिवसभराचे मेसेज चेक करते. आणि आई बसली आहे. आईला पालखी लागली पायाला. आई बाम लावते हातात घेऊन. चला आता बघूया, रात्री जेवायला जर निघालो तर ब्लॉग काढेन, नाहीतर मग नाही. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. गुड नाईट, शुभरात्र. चला सर्वांना गुड नाईट.